उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये समुद्रकिनारी मनसोक्त बागडायला जाणाऱ्यांना आता किनाऱ्यावर वाळूचे ढीग पाहायला मिळतात। कोकणच्या समुद्रातून पाणी गायब होतंय। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। त्यामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर हा मोठा बदल नेमका का होतोय, नेमकं हे प्रकरण काय आहे, पाहूयात एका स्पेशल रिपोर्टमधून। कोकणच्या समुद्रातून पाणी होतंय गायब। 1000 फुटांची ओहोटी, सुनामीची नांदी। काय आहे आटणाऱ्या समुद्राचं सत्य? उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात समुद्रकिनारी फिरायला जाताय का? आम्ही असं का म्हणतोय, कारण ज्या अथांग समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी तुम्ही गर्दी करता, त्याच किनाऱ्यावरून आता समुद्र दूर चाललाय आणि बीच वरती मोठे खड्डे पडू लागले। हा व्हिडिओ आहे सिंधुदुर्ग मधल्या तोंडवळी समुद्र किनाऱ्यावरचा। त्याचं झालं असं की मान्सूनचं आगमन काही दिवसांवर असताना समुद्रात मोठे बदल दिसून येत आहेत। सिंधुदुर्गातल्या तोंडवळी समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वाळूचे ढीग दिसून येत आहेत। मान्सूनची चाहूल लागल्यानंतर कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात बदल हवामानात झालेला पाहायला मिळतोय। मी आत्ता मालवणच्या तोंडवळी समुद्र किनारा या ठिकाणी जर बघितलं तर समुद्र जो आहे तो खवळलेला पाहायला मिळतोय। वारे जे आहेत ते सोसायटीचे इथे वाहताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जर या साईडला आपण बघितलं तर हा जो किनारा आहे, ह्या किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात धूप झालेली पाहायला मिळत आहे। पूर्वी या ठिकाणी वाळूचा सडा पूर्ण होता आणि आता जर बघितलं तर या ठिकाणी वाळू खसून समुद्रात गेलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे मोठा खड्डा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि तर दुसरीकडे गुजरातच्या सुरतमधील डुमास बीचवरून पाणी अचानक नाहीसे झाले। समुद्राचं पाणी अचानक मागे सरकल्यानं आश्चर्य व्यक्त केले जाते। डुमास बीचवर जेव्हा पर्यटक पोहोचले तेव्हा त्यांना समुद्रात पाणीच दिसलं नाही। गुजरातमधील समुद्रकिनारी पाणी अचानक 1000 फुटांपेक्षा जास्त मागे सरकल्याचं समोर आले। महत्त्वाचं म्हणजे काही वेळापूर्वीच ज्या ठिकाणी समुद्राची पातळी अनेक फुटांनी वाढली होती, त्याच ठिकाणी समुद्राचं पाणी 1000 फुटांपेक्षा जास्त मागे सरकल्यानं आश्चर्य व्यक्त केले जाते। अचानक लागलेल्या या मोठ्या ओहोटीमागचं कारण जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी संपर्क केला। खरं तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि वर्षानुवर्ष चालत आलेली अशी प्रक्रिया आहे। स्थानिक भाषेत ह्या प्रक्रियेला कडसो पडणं असं म्हणतात, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात किनाऱ्याची वाळू निघून जाते, पण परत ज्या हालचाली समुद्रामध्ये होतात पुढच्या कालावधी म्हणजे मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर कालावधीत ही पूर्णपणे धूप आहे ती भरून निघते आणि पूर्ववत असा किनारा होतो। अभ्यास आहे हा पारंपरिक आहे। त्या पारंपरिकतेला जर समुद्रशास्त्राच्या विषयाने अंगाने जर अभ्यास केला तर त्याच्यातनं काही वेगळे निष्कर्ष पण आपल्याला लाभू शकतात। सुरतमधला एक व्हिडिओ येतो समोर आलाय डुमसमधला, नेमकं काय खरंच परिस्थिती आहे का नाही, काय संकेत? हे एक नॅचरल फिनॉमिनॉन आहे। म्हणजे ती सुरतमधल्या डुमास म्हणजे गल्फ ऑफ खंबात याच्यामधली घटना असेल की पाणी म्हणजे समुद्राचं पाणी मोठ्या प्रमाणात रिसीड होतं आहे, म्हणजे ते लो टाईडमध्ये खाली जातं आहे आणि साधारणतः 1001 फूट किंवा त्याच्यापेक्षाही जास्त हे सॉईल एक्सपोजर तिथलं वाढतं आहे, सँडी बीचचं एक्सपोजर वाढतं आहे। हा अत्यंत नैसर्गिक असा फिनॉमिनॉन आहे, याच्यामध्ये घाबरण्यासारखं अजिबात नाही आहे। खरं तर निसर्गात होणारे हे बदल आपल्याला थक्क करणारे वाटत असले तरी ते कोणत्याही संकटाची नांदी नाही। बदलतं हवामान, मान्सूनपूर्व वाऱ्याचा वेग आणि समुद्राच्या तळाशी होणाऱ्या हालचालींमुळे अशा घटना घडत असतात। त्यामुळे गुजरात असो वा कोकण, समुद्रात दिसणारे हे बदल सुनामीसारख्या प्रलयाचे संकेत नसल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। पुण्याहून सागर आव्हाडसह विनायक वंजारे, साम टीव्ही, सिंधुदुर्ग।